जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। है भारत वो चारुषि मुनि जपते हरि नाम की माला, हरि ओ हरि ओ हरि ओ हरि ओ। जहाँ मोहन एक बालक है, राधा एक एक बाला, राधा एक एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जय भारती जय भारती जय भारती जय भारती जय भारती। भारत माता की म्हटलं पाहिजे, भारत माता की जय म्हटलं पाहिजे। आणि भारताची एक वाक्य बोलू का? भारत माता की जय म्हटलं पाहिजे आणि जो भारताचा सेवक आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। जो खरा भारताचा सेवक आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। ज्यांनी आपल्या देशाच्या सेवेसाठी आपली बायको सोडली, ज्यांनी आपल्या देशाच्या सेवेसाठी कुटुंबाचा विचार केला नाही, ज्याचे भाऊ लेकू पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचं काम करतायत, त्यांनी कधी आपल्या भावाला नोकरी लावली नाही रे। आमचा असा एक योगी आहे की तो चटईवर झोपतो, वडील गेले तरीसुद्धा वर्षभर घरी गेला नाही रे। आपल्या माईची आणि त्याची 5 वर्षांनी एकदा भेट होते रे। ज्यांनी सगळं जीवन समर्पित केलेले का त्यांना लक्ष नाही देणार तुम्ही? देशाची सेवा करणाऱ्यांकडे लक्ष नाही देणार तुम्ही? पारतंत्र्यात होतं ना लेको, पारतंत्र्यात होते ना पहिले 700 वर्ष, नंतर 190 वर्ष, जिरली नाही तुमची अजून। एवढ्या दिवस पारतंत्र्यामध्ये या देशाला ठेवल्यानंतरही तुम्ही फक्त कांद्याचाच विचार करताय अजून। एवढ्या दिवस पारतंत्र्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही कापसाचा आणि सोयाबीनचाच विचार करतायत। आपण अन्न वस्त्र निवारा आहे ना लेको विपुल, तुम्हाला देतायत ना, तुम्हाला आहे ना, तुम्हाला खायला नाही का? अरे सगळं जर तुमच्याजवळ आता असेल तर मग आता तर देशाचा विचार करा ना, आता तर देशाचा विचार करा ना। आता आहे का तुम्ही घराचाच विचार करणार का? आता आहे का वरचाच मधला बांधण्याचा विचार करणार का? आता आहे का चांगल्या भारी भारी गाड्या घेण्याचा विचार करणार का लेको तुम्ही? मग तुम्ही जर फक्त समृद्धीचा विचार केला ना, देशाचा विचार जर नाही केला, तर देश जर अनुचित लोकांच्या हातात सापडला तर मग मात्र ते तुमचा कोणचाच विचार करणार नाहीत, लक्षात ठेवा। माझं खोटं आहे का? मी बोलतोय खोटं? टाळ्या वाजवा ना, मग हे पोरच वाजवतात। घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक ते सांस लड़े वो अपनी लाश बिछा दी। क्या लोग थे वो दीवाने, परवास झालाय ना। क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। बरोबर आहे ना माझं? एखादा माणूस आला चोपदार तलवार घेऊन, आपल्याला तिघांना नाही कापून टाकलं तर चांगलं वाटेल ना तुम्हाला? बरं कापलंय गड्या। एखादा माणूस आपल्या घरामध्ये आले, आपलं घर जाळलं की चांगलं वाटेल ना आपल्याला? बरं जाळलंय गड्या। एखादा दुष्ट येऊन जर आपल्या घरामध्ये आपल्या मुलाबाळीवर जर बलात्कार करत असेल तर बरं वाटेल ना तुम्हाला?
चांगलं झालंय गड्या. काय बरं वाटलं सर रे त्या बांगलादेशातल्या लोकांना. काय म्हणत असतील रे त्या आपल्या शेजारी देशाबद्दल, काय म्हणत असतील. सज्जनानू ते जळले. एक दिवस जर आपण नाही सावध झालो तर आपल्यावर सुद्धा ती पाडी आल्याशिवाय राहणार नाही. बघा गड्या, आमची हात जोडून विनंती आहे तुम्हाला, भागेल आपलं, 2 टाईम खायला भेटते आपल्याला. माझ्या राजांनो, आता देशाचा विचार करा. तुम्हाला अंतःकरण असेल, खरंच अंतःकरण असेल तर माझे शब्द तुमच्यापर्यंत जातील. पण तुमचं अंतःकरणच जर नसेल तर फार कठीण होईल. कसं असते महाराज, मेलेली माणसं उठवणं सोपी आहेत, पण ज्यांचे मन मेले ना त्यांना उठवणं फार कठीण आहेत. नका मरू देऊ, करा विचार. हा देश माझा, मोबाईल ठेवून द्या तुम्ही. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. ओ आ आ आ. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा याची धरता, कोणी नजर वाकडी करता. अभिलाषा याची धरता, कोणी नजर वाकडी करता. द्या स्फुरण, द्यावया स्मरण, आपले बाहू पाहूया रे. देश माझा, हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. बघा कसा विचार करताय दादा तुम्ही. आपल्या देशामध्ये खूप सोनं होतं, इथून विचार निघाला लुटू द्या. आता नाही लुटू द्यायचं आपल्याला कोणाला. बघा, सोनं होतं त्या ठिकाणी साड्या आल्या. आता साड्या, साड्या समजतात ना तुम्हाला, साड्या. बापरे, 50-50 वर्षाच्या आहेत अजून. लोणचं घालायचं आहे त्याचं. कोंबू कोंबू भरून ठेवल्यात, कोंबू. एका बाईनं तर आमच्याकडे कपाट उघडलं साड्याचं. आई, इतक्या साड्या होत्या की ती कपाट उघडल्याबरोबर सगळ्या साड्या तिच्या अंगावर पडल्या. पाहता काय मेली ना ती बाई. हे पहिलं विसरू नका बरं. हे मी अभंगाकडे चाललोय म्हणून दुसरं सांगितलं. हे पहिलं मी 2 मिनिट बोललो ते विसरू नका, ते स्मरणात ठेवा. होतं सोनं या देशामध्ये, असलं पाहिजे सोनं आपल्या घरामध्ये. आपल्या देशातले मंदिर सुद्धा सोन्याचे होते लेको. सोरटी सोमनाथ मंदिर सोन्याचं होतं. 5000 मनाची घंटा होती सोन्याची. 777 खांब होते सोन्याचे. पिंड अशी विशाल होती, 8 फूट अधांतरी तरंगत होती. घंटा वाजवत होते ते हत्ती होते. मोहम्मद गजनीवरून आला, विध्वंस केला. आसफ खान आला, त्याने विध्वंस केला. मोहम्मद बेगडा आला, त्याने विध्वंस केला. हा विध्वंस त्या एका मंदिराने कित्येक वेळ पाहला. शेवटी तर मंदिर पाडल्या गेलं. नंतर अहिल्याबाईने त्याच ठिकाणी दुसरं मंदिर बनवलं. तुम्ही सोरटी सोमनाथाला गेत असाल तर तुम्हाला पाहायला मिळेल. सोनं खूप होतं, असलं पाहिजे आपल्याजवळ सोनं. श्रीमंत असलो पाहिजे दादा आपण. पण मला सांगू द्या, त्या श्रीमंतीच्या बाजूने संस्कृती असली पाहिजे. त्या श्रीमंतीच्या बाजूने गरिबाचा हिस्सा असला पाहिजे. त्या श्रीमंतीच्या बाजूने गरिबांचा, गाईचा हिस्सा असला पाहिजे. त्या श्रीमंतीच्या बाजूने लेकीचा हिस्सा असला पाहिजे. त्या श्रीमंतीच्या बाजूने परमार्थाचा, धर्माचा हिस्सा असला पाहिजे. नसेल तर एक दिवस ती श्रीमंती तुम्हाला धोका दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर धर्माचा हिस्सा ठेवत असाल तर श्रीमंती कितीही असू द्या, ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही.